मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. तुमच्या बातम्या महाराष्ट्रातच नाही तर मराठवाड्याबाहेर, महाराष्ट्रात, देशात सगळीकडे जाव्या वाटत असतील तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर आज आपण बोलणार आहोत. आता 13 तारखेला धाराशिव जिल्हा परिषद, 16 तारखेला लातूर जिल्हा परिषद आणि 18 तारखेला परभणी जिल्हा परिषदेची अध्यक्षपदाची निवड होणार आहे. आजचे अंदाज तर काही ठिकाणी इकडं चौगुले यांच्या कन्या सभापती उमरग्याला झाल्या, तिकडं माजी मंत्री सावंत यांनी तिन्ही ठिकाणी आपला झेंडा फडकावला. आता आपण जर पाहिलं तर 24 तारखेला हे परभणी जिल्हा परिषदची निवडणूक होणार आहे. त्या ठिकाणी पालकमंत्री मेघना बोर्डीकर या आहेत. तिथं सगळ्यात मोठा पक्ष कोण आहे? बीजेपी आहे. नंबर 2 ला राष्ट्रवादी दादा गटाचा आहे. नंबर 3 ला शिंदे सेनेचे 6 आहेत, उद्धव ठाकरेचे 6 आहेत आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 3 जागा या काँग्रेसच्या आहेत. मित्र हो, परभणीबद्दल असं बोलतात, जगात जर्मनी, भारतात परभणी, बनी तो बनी नाही तो सारखी भनभनी. आणि एके काळात भकास उदास, पण जलसिंचनाचं क्षेत्र वाढल्यानंतर, शैक्षणिक त्या ठिकाणी धार्मिक क्षेत्र पाहिल्यानंतर, त्रिधारा असेल, दर्गा असेल, नंतर वेगवेगळे धार्मिक क्षेत्राची ही प्रगती आणि शेतीचीही प्रगती व्यवस्थित होत असताना निवडणुकीत काय बोलावं काय बोलू नये ह्याचा नेते मंडळी विचार करत नाहीत. मेघनाताई बोर्डीकर यांनी भरोसेबद्दल, हे कसले भरोसे, हे तर बेभरोसे. जसं लातूरला संभाजीरावने बाबासाहेबाला गद्दार म्हटलं होतं, बी टीम म्हणलं होतं. आणि काय होतंय की कधी कुणाला राजकारणात कोणी कुणाचा कायमचा दोष नसतो, कायम शत्रू नसतो. वारंवार मला शिवराज पाटील चाकूरकरांची आठवण येते. माणसाने टीका करत असताना एवढी टोकाची नसावी, पण दुर्दैवानं सवंग लोकप्रियतेसाठी, टाळ्यासाठी आपण बोलत असतो. तिथं सुरेशराव देशमुख वडपूरकर हे नेते आहेत. सुरेशराव देशमुख माजी नगराध्यक्ष, माजी आमदार हे नेते आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं, एक भरोसे आनंद भरोसे आणि दुसरे आपले शिवाजी भरोसे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये इथं युतीचा करण्यासाठी, आणि अशी चर्चाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीनं लातूरमध्ये भाजप बरोबर युती करत आहे, तशाच प्रकारची युती इथंही करावी आणि व्यवस्थित युतीचं सरकार आणावं. तसा बीजेपीचे 24 आणि राष्ट्रवादीचे 15 आणि ह्याचे 6, शिंदे सेनेचे 6, 15 आणि 6 21 आणि 24 म्हणजे किती होतात? 21 आणि 24 2 4 4 आणि 1 5 45 होतात. बहुमताला जागा लागणार आहेत 54च्या निम्म म्हणजे 28 जागा लागणार आहेत. पण एकंदरीत मेघनाताई बोर्डीकर या एक वडिलांचा परंपरा वारसा आहे, त्या निर्भीड आहेत, कुणाला बोलताना घाबरत नाही. मग त्यांनी मुस्लिम नगरसेवक जेव्हा महानगरपालिकेला आणले, म्हणजे नगरपालिकेला आणले, तर लोक म्हणले तुम्हाला खान पाहिजे का बाण पाहिजे. आणि अशा एका परिस्थितीत धाडसी, वडिलापेक्षा 2 पाऊल पुढे असलेल्या मेघनाताई यांच्या पुढे चॅलेंज आहे. शेवटी राजकारणात बऱ्याच वेळा बरंच बोलावं लागतं. धाराशिवचं चित्र जवळजवळ नक्की आहे, पण तानाजी सावंत काय करणार हे सगळं पुन्हा एकदा या 3 पंचायत समित्यामुळं, भूम, परंडा आणि वाशी यामुळं इकडेही थोडी धाकधूक वाढलेली आहे.
पण इकडं तसं काही गडबड होईल असं काही वाटत नाही. लातूरचं फक्त प्रश्न आहे की पाटलाला करायचं, गोडबर्लेला करायचं का मुक्ताला करायचं का गोरेला करायचं. पण हे जरी खरं असलं तरी अद्याप म्हणजे बैठका या होत आहेत, युतीच्याही बैठका होत आहेत, नेत्याच्याही होत आहेत, आता झेडपी मेंबरच्याही होतील. पण एकंदरीत आपण धाराशिव पाहिलं, नंतर लातूरचं पाहिलं, आता परभणीमध्ये हे अनुसूचित जाती राखीवसाठी जागा सुटलेली आहे. यामुळं बघूया मित्र हो काय होतं काय नाही. तुम्हाला काय वाटतंय? जिल्हा परिषदचं परभणीचं युतीचं चित्र बनत असताना अनुसूचित मध्ये भरपूर इच्छुक उमेदवार आहेत. तर आपण पाहूया काय होतं काय नाही. एकंदरीत बीड जिल्हा परिषदची निवडणूक कधी लागणार, नांदेडची कधी लागणार, हे जरी गुलदस्त्यात असलं तरी परंतु येणाऱ्या आठवडा म्हणजे होळी काय च्या नंतरचा आठवडा हा अत्यंत चुरशीचा राहणार आहे. बघूया, अपेक्षा करूया. जो होगा सो अच्छा होगा, व्यर्थ की चिंता क्यों करते हो. तर मित्र हो, पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या बातम्या परभणीला कळाव्यात, परभणीच्या बातम्या मुंबईला कळाव्यात. यूट्यूब सगळीकडे असतं पण सबस्क्राईब करा. मला कळत नाही, व्ह्यूज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत पण सबस्क्राईब कमी आहेत. म्हणून सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. मराठवाडा नेता यूट्यूब.